येस मॅम. त्याच्यामध्ये फर्स्ट डिसीज आपण स्टडी करतोय दॅट इज रेस्पिरेटरी डिसीजेस. रेस्पिरेटरी डिसीजेस अंडर फर्स्ट डिसीज, अवर फर्स्ट डिसीज इज चिकन पॉक्स. चिकन पॉक्स मीन्स काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ चिकन पॉक्स? कांजण्या. कांजण्या. चिकन पॉक्स मीन्स काय? तर इन मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं? कांजण्या. हे कसा डिसीज आहे? मीन्स जे बर्ड्स आहेत किंवा अॅनिमल्स, इन्सेक्ट आहेत, त्याच्या इन्फेक्शन थ्रू ह्युमन बिंग मध्ये, मीन्स अॅनिमल असेल, बर्ड्स असेल किंवा इन्सेक्ट असेल, त्याला इन्फेक्शन होऊन, व्हायरसचं इन्फेक्शन होऊन हा डिसीज कॉज होतो. चिकन पॉक्स मीन्स काय? तर व्हायरस इन्फेक्ट ह्युमन बिंग, अॅनिमल, बर्ड्स अँड इन्सेक्ट. जे व्हायरस आहेत ते व्हायरस काय करतायत? ह्युमन बिंगला, अॅनिमलला आणि बर्ड्स आणि इन्सेक्टला काय करतायत? इन्फेक्शन प्रोड्यूस करतायत. त्याच्यामुळे काय होतं? चिकन पॉक्स हा डिसीज कॉज होत आहे. चिकन पॉक्स कॉज होण्यासाठी कुठला व्हायरस असतो? कुठला व्हायरस थ्रू चिकन पॉक्स हा डिसीज कॉज होतोय? तर पॉक्स व्हायरस. पॉक्स व्हायरस हा काय? तर पॉक्स व्हायरसमुळे काय होतं? चिकन पॉक्स हा डिसीज कॉज होते. पॉक्स व्हायरस डिसीज आर कॅरेक्टराइज्ड बाय द स्किन लिजन विच मे बी लोकलाइज और जनरलाइज. जो पॉक्स व्हायरस आहे तो काय करतोय? बॉडीचा जो लोकलाइज और जनरलाइज एरिया आहे, आपल्या बॉडीचा जो एरिया आहे त्याला अफेक्ट करतोय. आणि स्किन जे आहे, स्किन वरती तुम्हाला माहित असेल, कांद्या आलेलं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ज्यावेळी चिकन पॉक्स ऑकर होतात किंवा चिकन पॉक्स कॉज होतात, चिकन पॉक्सचं इन्फेक्शन ऑकर होतंय, त्यावेळी काय होतंय? बॉडीवरती किंवा स्किनवरती काय होतात? चेंजेस ऑकर होतात. मीन्स स्मॉल पिंपल्स लाईक स्ट्रक्चर ऑकर होत आहे, किंवा जे स्किन आहे ते स्किन रेडिश कलर मध्ये ऑकर होते, किंवा अदर्स जे स्किन रिलेटेड स्किन आहे ते स्किन मध्ये काय होतात? चेंजेस होतात. त्याला काय म्हटलं जातं? चिकन पॉक्स म्हटलं जातं. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ दिस ग्रुप इज स्मॉल पॉक्स कॉज बाय द व्हायरोला व्हायरस. आणि सगळ्यात मेन कुठला व्हायरस आहे किंवा कुठल्या व्हायरसमुळे मोस्टली चिकन पॉक्स ऑकर होते? तर व्हायरोला व्हायरसमुळे चिकन पॉक्स मोस्टली ऑकर होते. other pox virus which infect man are vaccinia, cowpox, monkeypox, tanapox, molsum and contagiosum, paravaccines. हे जे व्हायरस आहेत किंवा हे जे पॉक्स व्हायरस आहेत हे काय करतात? तर ह्युमन बिंग मध्ये इन्फेक्शन प्रोड्यूस करतात. मीन्स ह्युमन बिंग असेल, मॅन असेल, त्यांच्यामध्ये ते व्हायरस जे आहेत, व्हायरोला व्हायरस मीन्स काऊ पॉक्स पासून असेल किंवा मंकी पॉक्स व्हायरस असेल, हे जे व्हायरसेस आहेत ते काय करतात? ह्युमन बिंग मध्ये आणि अॅनिमल्स मध्ये काय करतात? इन्फेक्शन प्रोड्यूस करतात. देन पॉझिटिव्ह एजंट. कुठला पॉझिटिव्ह एजंट आहे ज्याच्यामुळे चिकन पॉक्स ऑकर होतं? तर चिकन पॉक्स इज ऑकर ड्यू टू द व्हायरोला व्हायरस. व्हायरोला व्हायरस मुळे काय होतोय? चिकन पॉक्स ऑकर होते. फॅसिनिया व्हायरस इज यूज ॲज अ स्मॉल पॉक्स वॅक्सिन. जे चिकन पॉक्स आहे, चिकन पॉक्स व्हायरोला वॅक्सिन मुळे होते. आणि जे स्मॉल पॉक्स आहेत ते स्मॉल पॉक्स कशामुळे येत आहेत? तर फॅसिनिया व्हायरस मुळे ऑकर होत आहेत. समजते सगळ्यांना? येस मॅम. एकच कॅन्डिडेट आहे का लेक्चर मध्ये? येस मॅम. Yes, ma'am. देन सिम्पटम्स ऑफ चिकन पॉक्स और स्मॉल पॉक्स. कुठले कुठले सिम्पटम्स ऑकर होत आहेत? तर चिकन पॉक्स झाल्यामुळे फर्स्ट स्टेज मध्ये, म्हणजे फर्स्ट 3 to 4 डेजची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये काय होते? त्या पर्सनला फेवर, चिल, हेडॅक अँड सेव्हर बॅकेज, म्हणजे त्या पर्सन मध्ये काय होते? थंडी, ताप, त्याच्यानंतर हेडॅक सारखे सिम्पटम्स फर्स्ट 3 to 4 डेज मध्ये ऑकर होतात. आफ्टर 4 डेज त्या पर्सनचं जे टेम्परेचर आहे ते काय होतंय? डिक्रीज होते आणि त्या पर्सनच्या स्किन वरती रेड रॅशेस काय होतात? ऑकर होतात किंवा रॅशेस ऑकर होतात. देन नेक्स्ट आफ्टर दॅट काय होतं? तर विच पजेस स्टेज ऑफ ए मॅक्युल, पॅप्युल्स, व्हेसिकल्स अँड पिस्ट्युल्स
फॉर्म्स आणि टेम्परेचर ज्यावेळी फॉल होतं त्यावेळी काय होतं तिथं रॅशेस ऑकर होतात आणि स्मॉल पिंपल्स लाईक स्ट्रक्चर तिथं फॉर्म होते, रेडिश पिंपल्स तिथं ऑकर होतात त्या पर्सन मध्ये. देन इट इज अ क्रस्टेड अँड फाइनली स्लॅब विच फॉल ऍट द एंड ऑफ थर्ड वीक. आणि ते जे स्कॅब आहेत किंवा ते जे रॅशेस आहेत ते 4 वीक म्हणजे जो थर्ड वीक आहे चिकन पॉक्सचा, त्या थर्ड वीक मध्ये काय होतात ते रॅशेस कमी कमी होत जातात किंवा त्याचं डिक्रीज होते, त्या रॅशेसचे कमी कमी होत जातात किंवा त्यांचा जो फिवर असेल किंवा अदर जे पिंपल लाईक स्ट्रक्चर असेल ते काय होत आहे कमी होत आहेत. देन ट्रान्समिशन, चिकन पॉक्सचं ट्रान्समिशन कसं होत आहे तर ह्युमन बिंग आर अ रिझर्वायर फॉर व्हायरला व्हायरस. मोस्टली व्हायरोला व्हायरस जो आहे तो कुणावरती अफेक्ट करतोय तर ह्युमन बिंग वरती अफेक्ट करतोय. सोर्स ऑफ इन्फेक्शन is a respiratory discharge of the patient, lesion of the skin and mucous membrane or material contaminated with it. जो सोर्स आहे किंवा ते जे इन्फेक्शन कुठं ऑकर होत आहे तर रेस्पिरेटरी रिलेटेड मीन्स रेस्पिरेशन असेल, त्या रेस्पिरेशन मुळे पण जर त्या पर्सनचं रेस्पिरेशन कंडिशन प्रॉपरली नसेल तर त्या कंडिशन मध्ये पण हा डिसीज किंवा हे इन्फेक्शन ऑकर होऊ शकतं. देन स्किन वरती, स्किन लिजन वरती पण हे जे व्हायरस आहे तो काय करू शकतो इन्फेक्शन प्रोड्यूस करू शकतो. देन जे म्युकस मेम्ब्रेन असेल किंवा जे अदर मटेरियल आहे कंटामिनेटेड मटेरियल त्याच्यामुळे पण काय होतंय तर हा चिकन पॉक्स हा डिसीज ऑकर होऊ शकतोय. देन मोड ऑफ ट्रान्समिशन इज पर्सन सफरिंग फ्रॉम द डिसीज. हा कसा आहे कम्युनिकेबल डिसीज आहे, मीन्स कॉन्टॅक्ट थ्रू पण हा डिसीज काय होतोय स्प्रेड होतोय. एम आय राईट? कॉन्टॅक्ट थ्रू Yes, ma'am. Yes, ma'am. पण Yes, ऑकर ma'am. होतो ना हा डिसीज. हो. त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे तर पर्सन, ज्या पर्सनला चिकन पॉक्स आहे त्या पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये मीन्स पर्सन सफरिंग फ्रॉम दॅट डिसीज, म्हणजे एखाद्या पर्सन टू पर्सन पर्यंत पण तो डिसीज काय होऊ शकतो ट्रान्समिट होऊ शकतो. द कॉन्टॅक्ट नीड नॉट बी इनिमेट मीन्स तिथं काय पर्सनची म्हणजे स्पेसिफिक कॉन्टॅक्ट मेंटेन करणं नेसेसरी आहे त्या पर्सनच्या रिलेटेड. ओके. देन transmission may occur over short distance with close space. ज्यावेळी हा म्हणजे एखाद्या पर्सनला चिकन पॉक्स ऑकर झालेला असेल तर त्या कंडिशनला काय केलं पाहिजे तर त्या पर्सनला जर चिकन पॉक्स ऑकर झालेला असेल तर त्याच्यापासून डिस्टन्स मेंटेन ठेवला पाहिजे किंवा त्याच्या सोबत म्हणजे आपल्याला तो डिसीज ऑकर होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आपण स्पेसिफिक डिस्टन्स किंवा स्पेसिफिक स्पेस जो आहे तो मेंटेन ठेवला पाहिजे. द स्कॅब रिमेन इन्फेक्शियस फॉर अ व्हेरिएबल पिरियड. आणि त्याचा जो स्कॅब आहे मीन्स जो व्हायरस आहे तो कशासाठी स्पेसिफिक मीन्स व्हेरिएबल पिरियड जो आहे त्या व्हेरिएबल पिरियड साठीच काय असतो तिथं प्रेझेंट असतो. द पिरियड ऑफ कम्युनिकेशन एक्सटेंड फ्रॉम द फर्स्ट अपीअरन्स ऑफ द सिम्पटम टू डिसअपीअरन्स ऑफ द क्रस्ट अँड सॅप, अ पिरियड अबाउट 2 to 3 weeks. आणि जो चिकन पॉक्सचा पिरियड आहे तो कुठल्यापासून म्हणजे तो डिसीज कॉज झाल्याच्या फर्स्ट डे पासून किंवा फर्स्ट सिम्पटम्स मीन्स फर्स्ट सिम्पटम्स फर्स्टली कुठले सिम्पटम्स ऑकर होतात तो चिकन पॉक्स ऑकर झाल्याच्या नंतर फिवर, चिल्स, देन स्नीजिंग वगैरे, कफ वगैरे हे जे सिम्पटम्स आहेत थंडी, ताप, हेडेक हे जे सिम्पटम्स आहेत हे सिम्पटम्स ऑकर झाल्यापासून तो जो स्कॅब आहे त्या स्कॅबचा 2 to 3 week आहे किंवा तो जो व्हायरस आहे त्या व्हायरसचा डिसअपीअरन्स होईपर्यंतचा जो थर्ड वीक आहे तिथपर्यंतचा जो पिरियड आहे त्या पिरियड मध्ये तो डिसीज काय होऊ शकतो दुसऱ्या अदर पर्सनला पण ऑकर होऊ शकतो. इट इज मोस्ट कम्युनिकेबल ड्युरिंग अर्लियर स्टेज ऑफ दी डिसीज मीन्स जो फर्स्ट अँड सेकंड वीक आहे त्या फर्स्ट अँड सेकंड वीक मध्ये तो इझिली कम्युनिकेबल होऊ शकतो किंवा इझिली स्प्रेड होऊ शकतो तो डिसीज. देन नेक्स्ट आहे पॅथोजिनेसिस. पॅथोजिनेसिस मीन्स काय स्मॉल पॉक्स व्हायरस एंटर द बॉडी थ्रू अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक. जो स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन आहे मीन्स कुठला व्हायरस आहे Chicken.
चिकन पॉक्स. चिकन पॉक्स. बट कुठल्या व्हायरसच्या इन्फेक्शन मुळे तो डिसीज कॉज होतोय? व्हॅरिओला व्हायरस. व्हॅरिओला व्हायरस. व्हॅरिओला व्हायरसच्या इन्फेक्शन मुळे काय होतोय, तर तो डिसीज कॉज होतोय. मीन्स तो व्हॅरिओला व्हायरस आहे तो काय करतो, रेस्पिरेटरी ट्रॅक थ्रू आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक जे आहे आपल्या बॉडीचं, त्याच्या थ्रू काय करतोय, आपल्या बॉडीमध्ये एंटर करतोय. इट फर्स्ट इन्फेक्ट द म्युकोजल अँड सून रीच द रिजनल लिम्फ नोड. आणि काय करतोय, ते आपल्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक थ्रू आपल्या बॉडीमध्ये एंटर होतोय आणि जो म्युकोजल मेम्ब्रेन आहे किंवा जे लिम्फ नोड आहे आपल्या बॉडीतलं, त्या लिम्फ नोडला काय करतोय, तो फर्स्टली इन्फेक्ट करते. ऍट दिस स्टेज द पेशंट इज नॉट इन्फेक्शियस. आणि त्या फर्स्ट स्टेजला मीन्स ज्यावेळी तो रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये अटॅक करतोय त्यावेळी पेशंट काय होत नाहीये, इन्फेक्टेड होत नाही. अ ट्रान्झिट व्हर्मिया मे फॉलो विथ द इन्फेक्शन्स ऑफ ए रेटिक्युलोन्डोथेलियल सेल्स अँड थ्रूआउट द बॉडी. आणि जे रेटिक्युलर सेल्स आहेत किंवा जे आपल्या बॉडीचे सेल्स आहेत, त्या सेल्स मध्ये काय होतं, ते वर्म जे आहेत किंवा ते जे व्हायरस आहे तो काय होतोय, ट्रान्समिट होतोय आणि तिथे इन्फेक्शन प्रोड्यूस होते त्या सेलला. देन मल्टिप्लिकेशन ऑफ व्हायरस इन दिस सेल्स लीड द सेकंड अँड मोर इंटेन्स व्हर्मिया. देन हा जो फर्स्ट व्हायरस आहे, त्या फर्स्ट व्हायरसचं मल्टिप्लिकेशन होऊन काय होतं, तिथं सेकंड मोर इंटेन्सिव्ह व्हर्मिया प्रोड्यूस होते. आणि त्याला काय म्हटलं जातं, तर क्लिनिकल इलनेस असं पण म्हटलं जातं. किंवा तिथं काय होते, त्याचं मल्टिप्लिकेशन, त्या व्हायरसचं मल्टिप्लिकेशन होऊन त्याची जी सेकंड स्टेज तिथं ऑकर होते आणि तिथं काय होतंय, ऑनसेट ऑफ ए क्लिनिकल इलनेस प्रोड्यूस होते. देन ड्युरिंग फर्स्ट 3 to 4 days of the multiplies in the epithelial cells of the skin, focal lesion are formed, which gives rise to rashes within 2 to 3 days, mucosal appearance, and progress to a popular vesicular and pustular stage. आणि जो फर्स्ट 3 to 4 डेजचं जी स्टेज आहे किंवा फर्स्ट स्टेज जी आहे, त्या फर्स्ट स्टेज मध्ये काय होतंय, त्या व्हायरसचं मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर ते जे स्किन आहे, स्किनचे जे रिजन्स आहेत, त्या स्किनवरती रॅशेस ऑकर होतात किंवा जे फोकल रिजन आहे त्या फोकल रिजन वरती रॅशेस ऑकर होतात. आणि आफ्टर दॅट 2 to 3 days म्युकोजल मॅक्युल्स appears and progress to the popular. आणि स्किन वरती रॅशेस ऑकर झाल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या त्याच्यानंतर 2 or 3 days मध्ये काय होतात, तर मॅक्युल्स अपिअर होतात आणि त्याचं प्रोग्रेस होते. आणि त्या स्टेजला काय म्हटलं जातं, प्युस्ट्युलार स्टेज किंवा व्हेसिक्युलर स्टेज असं पण म्हटलं जातं. द व्हायरस ग्रोज ऍट अ लोअर टेम्परेचर इन द स्किन, देअरफॉर ड्युरिंग द फेवर देअर इज अ ग्रोथ इज रिस्ट्रिक्टेड. आणि फर्स्ट स्टेज जी आहे चिकन पॉक्सच्या फर्स्ट स्टेज मध्ये काय, तर फेवर हाय क्वांटिटी मध्ये फेवर असतं. आणि जसा जसा आफ्टर 2 to 3 days नंतर जसा फेवर डिक्रीज होतोय त्यावेळी काय होतंय, तर तिथं व्हायरस जे आहे ते व्हायरस काय होतंय, इन्क्रीज होते किंवा तिथं त्या व्हायरसची ग्रोथ काय होते, इन्क्रीज होते. बट फर्स्ट स्टेज जी आहे 3 to 4 डेजची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये जो टेम्परेचर आहे आपल्या बॉडीचं टेम्परेचर ते हाय असतं, त्याच्यामुळं तिथं त्या व्हायरसची ग्रोथ काय होते, रिस्ट्रिक्ट होते. व्हायरसची ग्रोथ लो टेम्परेचर मध्ये काय होते, तर रॅपिडली तो व्हायरस ग्रो होतोय. समजतंय सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. देन जे चिकन पॉक्स आहे, चिकन पॉक्सचा आपण डायग्नोसिस कसं करू शकतो किंवा डायग्नोसिस टेक्निक कुठल्या आहेत चिकन पॉक्स साठी, तर earlier laboratory diagnosis was based on isolation and identification of virus using embryonated egg inoculation and pustular fluid. आपल्या बॉडी मधलं जे फ्लुइड आहे किंवा जे आपल्या बॉडी मधलं जे फ्लुइड आहे ते फ्लुइड किंवा जे एम्ब्रिओ आहेत त्या एम्ब्रिओ मध्ये आयडेंटिफिकेशन किंवा त्या एम्ब्रिओचे जे एग्ज आहेत त्याचं कलेक्शन करून किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन करून काय केलं जातं, फर्स्ट तो चिकन पॉक्स डायग्नोसिस केला जातो. देन डायग्नोसिस इज परफॉर्म बाय युझिंग द सिरियोलॉजिकल टेस्ट.
सिरिओलॉजिकल टेस्ट आहे, जी सिरिओलॉजिकल टेस्ट परफॉर्म करून काय केलं जातं, मीन्स जी सिरमची टेस्ट आहे ती टेस्ट परफॉर्म करून काय केलं जातं, आपल्या बॉडीमध्ये चिकन पॉक्स कॉज झालेला आहे की नाही हे डिटेक्ट केलं जातं. सिरिओलॉजिकल टेस्ट मीन्स काय, आपल्या बॉडीचं ब्लड कलेक्ट करून त्याच्यामध्ये किती अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत किंवा आपल्या बॉडीमध्ये किती इन्फेक्शियस डिसीज ऑकर झालेला आहे, आपल्या ब्लड मधले जे कंटेंट आहेत त्याच्या थ्रू ते अँटीबॉडीज डिटेक्ट करून ही टेस्ट परफॉर्म केली जाते. देन currently the method of a choice is an electron microscope is a negatively stain simmer from the physical fluids. आणि जे आता रिसेंटली मेथड कुठली आहे चिकन पॉक्स डिटेक्ट करण्यासाठी, तर जे आपलं बॉडीतलं ब्लड आहे ते ब्लड कलेक्ट करून इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप अंडर काय केलं जातं, स्टेन सिमर फ्लुइड अंडर ते काय केलं जातं, ऑब्झर्व केलं जातं किंवा त्याच्या थ्रू ते डायग्नोसिस केलं जातं. देन व्हायरोला व्हायरस अपियर ऍज अ ब्रिक शेप, आणि ते ज्यावेळी ब्लड कलेक्ट केलं जातं आणि इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप अंडर ते सिमर फ्लुइड अंडर टेस्ट केलं जातं किंवा ऑब्झर्व केलं जातं, त्यावेळी त्याच्यातले जे व्हायरोला व्हायरस जर प्रेझेंट असेल ब्लड मध्ये, तर त्याचा कलर कुठल्या कलर मध्ये ते व्हायरोला व्हायरस अपियर होतात, तर ब्रिक शेप्ड आणि रेड कलर मध्ये ते काय होतात, ऑकर होतात. Then whenever electron microscope is not able, the conventional method is still used. आणि जर समजा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप जर तिथे अवेलेबल नसेल तर काय केलं जातं, तर जे कन्व्हेन्शनल मायक्रोस्कोप आहेत ते काय केले जातात, तिथं यूज केले जातात. देन नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन. Role of a pharmacist in education and prevention. In that, first, immediately on discovery of a case of pox, the patient should be isolated preferable in an appropriate hospital. ज्यावेळी असे चिकन पॉक्स ऑकर झालेले किंवा चिकन पॉक्स कॉज झालेले जे पेशंट्स आहेत किंवा ते पेशंट डिस्कवर झाले, त्याच्यानंतर त्यांना इमिडिएटली काय केलं पाहिजे, अप्रोप्रिएट मीन्स चांगल्या हॉस्पिटलमध्ये प्रेफर केलं पाहिजे. देन द कॉन्टॅक्ट शुड बी ट्रेस्ड अँड व्हॅक्सिनेटेड ऑर रिव्हॅक्सिनेटेड अँड केप्ट अंडर द सर्व्हायलन्स. आणि त्यांच्यापासून जो कॉन्टॅक्ट आहे तो कॉन्टॅक्ट मेंटेन केला पाहिजे आणि त्यांना जे व्हॅक्सिनेशन आहे स्मॉल पॉक्सचं जे व्हॅक्सिनेशन आहे ते व्हॅक्सिनेशन त्या पर्सनला दिलं पाहिजे आणि त्यांना अंडर दी सुपरविजन और अंडर द सर्व्हायलन्स अंडर त्या पर्सनला ठेवलं पाहिजे. देन स्पेसिफिक प्रोफायलॅक्सिस इज बाय इम्युनायझेशन विथ द व्हॅक्सिन व्हायरस. आणि स्पेसिफिक मीन्स इम्युनिटी इन्क्रीज करण्यासाठी जे व्हॅक्सिन्स नेसेसरी आहे ते व्हॅक्सिन्स त्या पर्सनला दिलं पाहिजे आणि त्याची इम्युनायझेशन किंवा इम्युनिटी पॉवर काय केली पाहिजे, इन्क्रीज केली पाहिजे. देन नेक्स्ट काय, व्हॅक्सिन इज स्टील प्रोसीड फ्रॉम व्हेसिकल फ्लुइड ऑब्टेन फ्रॉम द स्किन ऑफ द एनिमल, दॅट इज cows, sheep or buffalo inoculated with the vaccinia virus. जे व्हॅक्सिन्स आहेत किंवा जे व्हॅक्सिन्स आहेत किंवा जे व्हेसिकल फ्लुइड्स आहेत, व्हॅक्सिन्स कशापासून प्रोड्यूस केलेले आहेत किंवा ऑब्टेन केले आहेत, तर जे अॅनिमलचं स्किन आहे किंवा अॅनिमल व्हेसिकल फ्लुइड आहे त्याच्यापासून ते जे चिकन पॉक्सचे व्हॅक्सिन्स आहेत ते काय केले, ऑब्टेन केलेले आहेत. मग त्यात कुठल्या कुठल्या अॅनिमलचा यूज केलेला आहे, तर काव्स, शीप, बफेलो हे जे अॅनिमल्स आहेत त्या अॅनिमलचा यूज किंवा त्या अॅनिमलचा यूज करून ते जे व्हॅक्सिन्स आहेत ते काय केलेले आहेत, प्रिपेअर्ड केलेले आहेत. देन जे व्हॅक्सिन्स आहेत त्या व्हॅक्सिन्स किती 3 टाइप्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. दॅट इज फर्स्ट टाइप इज अ प्रायमरी इन अ प्रिव्हियसली व्हॅक्सिनेटेड पर्सन्स. फर्स्ट स्टेज कुठली आहे किंवा फर्स्ट टाइप कुठला व्हॅक्सिनेशनचा, प्रायमरी व्हॅक्सिनेशन. इन दिस स्टेज प्रिव्हियसली व्हॅक्सिनेटेड पर्सन इज
किंवा जो ह्याच्या आधी पण ज्या पर्सनला व्हॅक्सिन प्रोव्हाइड केलेलं आहे असे जे पर्सन्स आहेत ते ह्या फर्स्ट टाइप मध्ये येतात. तो चिकन पॉक्स ऑकर होण्याच्या आधीच त्याचं व्हॅक्सिन घेतलं जातं. देन ऍक्सिलरेटेड टेस्ट आणि इमिडिएट रिॲक्शन इन केस ऑफ ए रिव्हॅक्सिनेशन मीन्स सेकंड स्टेप कुठली आहे ऍक्सिलरेटेड मीन्स आफ्टर म्हणजे फर्स्ट स्टेज जी आहे किंवा चिकन पॉक्सचे जर सिम्पटम्स ऑकर झाल्याच्या नंतर ते व्हॅक्सिन्स काय केलं जातं इंट्रोड्यूस केलं जातं किंवा कन्झ्युम केलं जातं. ही काय सेकंड स्टेज आहे. आणि इमिडिएट रिॲक्शन स्टेज मीन्स ह्या स्टेज मध्ये काय केलं जातं तर ते जे व्हॅक्सिन्स आहेत ते व्हॅक्सिन्स ज्यावेळी सेकंड और थर्ड स्टेज आहे चिकन पॉक्सची आफ्टर सेकंड वीक मध्ये ते चिकन पॉक्सचं रिॲक्शन ऑकर किंवा इमिडिएट रिॲक्शन ऑकर झाल्याच्या नंतर रिव्हॅक्सिनेशन केलं जातं. त्या स्टेपला काय म्हटलं जातं इमिडिएट रिॲक्शन स्टेज असं म्हटलं जातं. Then primary reaction is characterized by appearance of a papule after 3 to 5 days of incubation with enlarged in size and develop secondary arrhythmia. The vesicle become depressed in the enter and by 8 to 9 day of a vesicle change to the pustule and their high fever associated with the lymph node. जे प्रायमरी रिॲक्शन्स आहेत मीन्स फर्स्ट स्टेज मध्ये काय होते फेवर हेडेक हे जे रिॲक्शन्स आहेत ते ऑकर होतात आणि ते रिॲक्शन ऑकर झाल्याच्या नंतर किंवा त्या रिॲक्शन कॅरेक्टराइज झाल्याच्या नंतर 3 or 4 डे मध्ये काय होतात त्याच्यानंतर 3 to 5 डेज मध्ये काय होतात त्याचे जे एम्ब्रिओ इरिथेमिया आहे किंवा ते जे व्हेसिकल्स आहेत सेकंडरी इरिथेमिया किंवा व्हेसिकल आहे ते काय होतात एनलार्ज होतात आणि ते इरिथेमिया काय होते त्याचं जे सेंटर आहे ते डिप्रेस होते 8 to 9 डेज मध्ये 8 or 9 डेज मध्ये काय होतं त्याचं जे सेंटर आहे ते डिप्रेस होते आणि तिथं हाय फेवर काय होते ऑकर होते. द pustule dries up after 10 days and scab from the which takes separate and leaving a typical vaccination scare. म्हणजे जे प्युस्टल्स आहे किंवा जे स्कॅब आहे जो व्हायरस आहे तो काय होतोय तर 10 डे नंतर काय होतोय तिथून ड्राय होतोय आणि त्याच्यानंतर तो बॉडी थ्रू किंवा त्या आपलं जे ह्युमनची जी बॉडी आहे त्याच्या थ्रू काय होतं सेपरेट होते आणि त्याच्या सेपरेट झाल्याच्या नंतर तिथं व्हॅक्सिनेशन स्केअर काय केलं जातं असोसिएट केलं जातं. द स्केलरेटेड रिॲक्शन दॅट इज लेस प्रोनाउन्स्ड अँड मोर रॅपिड दॅन प्रायमरी रिॲक्शन बट रिसाइड फॉर्मेशन ऑकर्स. जी ऍसिलरेशन रिॲक्शन आहे मीन्स जी सेकंड स्टेज आहे त्या सेकंड स्टेज मध्ये काय होतं तर जे प्रायमरी रिॲक्शन्स आहेत त्या प्रायमरी रिॲक्शनच्या नंतर किंवा जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स ऑकर झाल्याच्या नंतर हे जे व्हॅक्सिन आहे ते काय केलं जातं त्या पर्सनला दिलं जातं. त्या पर्सनची इम्युनिटी पॉवर किंवा इम्युनिटी इन्क्रीज करण्यासाठी. देन थर्ड स्टेज द इमिडिएट रिॲक्शन. इमिडिएट स्टेज मध्ये काय केलं जातं मोस्ट मार्क ऑन ए 2 to 3 days usually papules occasionally vesicular as well as indicated solid immunity. आणि जो इमिडिएट स्टेज आहे किंवा इमिडिएट रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं त्या पर्सनला मीन्स तो स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन ऑकर झाल्याच्या नंतर 2 to 3 days मध्ये काय केलं जातं त्याची इम्युनिटी इन्क्रीज करण्यासाठी ते व्हॅक्सिन्स काय केलं जातं त्या पर्सनला दिलं जातं. देन नेक्स्ट आहे रोल ऑफ ए फार्मासिस्ट. रोल ऑफ ए फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. स्मॉल पॉक्स प्रिव्हेंट करण्यासाठी फार्मासिस्टचा किंवा जे स्मॉल पॉक्स आहे त्याच्या रिलेटेड एज्युकेशन किंवा नॉलेज सर्क्युलेट करण्यासाठी आणि ते स्मॉल पॉक्स कंट्रोल करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी फार्मासिस्टचा काय रोल आहे तर दॅट फर्स्ट रोल इज द बेस्ट वे टू प्रिव्हेंट चिकन पॉक्स इज टू टेक द व्हॅक्सिन. फर्स्ट रोल काय आहे तर चिकन पॉक्स प्रिव्हेंट करण्यासाठी फर्स्टली व्हॅक्सिन टेक करण्यासाठी काय केलं पाहिजे फार्मासिस्टनं त्या पर्सनला किंवा जे पीपल्स आहेत त्यांना अवेअर केलं पाहिजे. देन इन ऍडिशन टू व्हॅक्सिनेशन वन कॅन हेल्प प्रिव्हेंट द
spread of a chicken pox by practicing food hygiene and washing hand frequently. Then second step काय आहे तर जे पर्सन्स आहेत त्या म्हणजे जे ह्युमन्स आहेत त्या ह्युमनला काय केलं पाहिजे तर ते व्हायरस स्प्रेड होण्यापासून किंवा त्या व्हायरस प्रिव्हेंट करण्यासाठी जे गुड प्रॅक्टिसिंग किंवा गुड हायजिनिक कंडिशन मध्ये जे फूड प्रिपेअर्ड केलेले आहेत ते फूड इनटेक करण्यासाठी आणि रेग्युलरली हँड वॉशिंग करण्यासाठी त्या पर्सनला सजेस्ट केलं पाहिजे किंवा अवेअर केलं पाहिजे. देन रिड्यूस युअर एक्सपोजर टू द पीपल हू हॅव अ चिकन पॉक्स. आणि ज्या पर्सनला चिकन पॉक्स ऑकर झालेला आहे त्या पर्सनशी जो कॉन्टॅक्ट आहे त्या पर्सन सोबतचा जो कॉन्टॅक्ट आहे तो काय केला पाहिजे रिड्यूस केला पाहिजे. इफ you already have chicken pox, stay at home until all your blister have dried and crusted over. आणि जर समजा तुम्हाला चिकन पॉक्स ऑकर झालेला असेल तर त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे स्टे ऍट होम, घरीच काय केलं पाहिजे थांबलं पाहिजे. कधीपर्यंत जोपर्यंत तुमचं जे स्किनवरती जे चिकन पॉक्स किंवा जे स्किन लिजन झालेलं आहे किंवा जे ब्लिस्टर ऑकर झालेलं आहे ते ड्राय होत नाही आणि ते क्रस्ट होत नाही किंवा ते कव्हर होत नाही तोपर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे स्टे ऍट दी होम. समजलं इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, ma'am. काय मेसेलेस मीन्स काय फर्स्ट काय चिकन पॉक्स मीन्स काय कांजण्या आणि मेसेलेस मीन्स काय गोर. तुम्हाला माहित आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. मेसेलेस कुठल्या पॉझिटिव्ह एजंट पासून ऑकर होते किंवा कुठल्या व्हायरसमुळे मेसेलेस हा डिसीज ऑकर होतोय तर इट इज अ cause due to viral origin of a measles was established in 1911 by transmitting the disease to a monkey after inoculation of a filter of blood and nasopharyngeal secretion of the patient in a measles. हा जो डिसीज आहे तो डिसीज कधीपासून ट्रान्समिट होते किंवा हा डिसीज ट्रान्समिट होते किंवा ह्याचं ओरिजिन कधीपासून आहे तर 1911 पासून हा डिसीज काय होतोय ऑकर होते. कशामुळे तर जे मंकी आहे हा डिसीज कशापासून ऑकर होतोय तर ट्रान्समिटिंग द डिसीज टू मंकी आफ्टर इनॉक्युलेशन ऑफ द फिल्टर ऑफ द ब्लड. मंकी पासून काय होतोय हा डिसीज ऑकर होते ड्यू टू फिल्टर ऑफ ए ब्लड अँड सिक्रेशन ऑफ द पेशंट इन अ मेसल्स. आणि जे ब्लड्स आहे पेशंटचं किंवा त्या पर्सनचं ब्लड आहे त्या ब्लडचं फिल्ट्रेशन झाल्यामुळे काय होतंय तर तो डिसीज ऑकर होते. मेसेलस द व्हायरस वॉज आयसोलेटेड इन अ मंकी अँड ह्युमन किडनी सेल कल्चर बाय एंटर्स अँड पेबल्स इन 1954. आणि जो मेसेलस व्हायरस आहे की जो मेसेलस व्हायरस आहे किंवा जो व्हायरस आहे तो व्हायरस कशामध्ये ऑकर होतोय तर मंकी मध्ये आणि ह्युमनचे जे किडनी आहे ह्युमनच्या किडनी मध्ये मोस्टली हा व्हायरस ऑकर होतोय. मेसेलस व्हायरस बिलॉंगिंग टू जीनस मोरिबली व्हायरस. आणि मेसेलस व्हायरसचं जीनस कुठला आहे किंवा स्पीसीज कुठली आहे तर मोरिबली व्हायरस हे काय त्याची स्पीसीज आहे. देन
क्लिनिकल प्रेझेंटेशन अंडर त्यांनी काय सांगितलंय, आफ्टर इनॉक्युपेशन पीरियड ऑफ 10 to 14 days रॅशेस अपिअर ऑन द स्किन. ज्यावेळी आपल्याला मेसेलस ऑकर होते किंवा गोर ज्यावेळी ऑकर होते त्यावेळी त्याच्या 10 to 14 days मध्ये काय होतं, आपल्या स्किन वरती रॅशेस ऑकर होतात, रेड रॅशेस. तुम्ही ऑब्झर्व केलेले का? Yes, Yes, ma'am. ह्याच्या ज्या इमेजेस आहेत ते मी आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस 2 पॉइंट मी तुम्हाला गुगल वरती दाखवेल. देन देर आर 3 stages ऑफ ए नॅचरल हिस्ट्री ऑफ मेसिलस. मीन्स गोर जे आहे त्या गोरच्या किती 3 stages आहेत. फर्स्ट वन इज अ प्रोड्रॉमल स्टेज, सेकंड वन इज अ इरप्टिव्ह स्टेज अँड थर्ड वन इज अ पोस्ट मेसेल स्टेज. फर्स्ट काय आहे, प्रोड्रॉमल स्टेज, युरोप्टिव्ह स्टेज अँड पोस्ट मेसेलस स्टेज. ह्या काय तर मेसेलसच्या 3 स्टेजेस आहेत. Then prodromal stages begin at the 10 days of a infection and last till day 14. म्हणजे फर्स्ट स्टेज जी आहे, प्रोड्रॉमल स्टेज जी आहे ती कधीपासून स्टार्ट होते, तर जे फर्स्ट 10 days आहेत इन्फेक्शनचे ते 10 to 14 days पर्यंत जो पिरियड आहे त्याला काय म्हटलं जातं, प्रोड्रॉमल स्टेज असं म्हटलं जातं. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द fever, sneezing, nasal discharge, cough, redness of an eye, lacrimation and photophobia may be accompanied by vomiting or diarrhea. आणि ही जी स्टेज आहे, फर्स्ट स्टेज जी आहे प्रोड्रॉमल स्टेज जी आहे ती कशामध्ये कॅरेक्टराइज केलेली आहे किंवा त्याचे सिम्पटम्स काय आहेत फर्स्ट स्टेजचे, तर त्या स्टेजमध्ये त्या पर्सन मध्ये फिवर ऑकर होते, स्नीजिंग ऑकर होते, देन कफ ऑकर होते, आईज ज्या आहेत त्या आईज रेडनेस होत आहेत किंवा त्या पर्सन मध्ये ओमिटिंग विथ डायरिया ऑकर होते. ती जी स्टेज आहे त्या स्टेजला काय म्हटलं जातं, प्रोड्रॉमल स्टेज म्हटलं जातं. देन कपिलिक्स स्पॉट अपेअर ऑन द बकल म्युकोसा. आणि जे स्पॉट आहेत स्पॉट काय होतात त्या पर्सन वरती पर्सनच्या म्युकोसावरती किंवा बॉडीवरती ते स्पॉट जे आहेत ते काय होतात तिथं ऑकर होतात. द स्पॉट्स आर स्मॉल ब्ल्यूइश व्हाईट ऑन ए रेड बेस. त्याचे जे स्पॉट्स आहेत ते स्पॉट कसे आहेत तर स्मॉल आहेत बट ब्ल्यूइश व्हाईट ऑन रेड बेस. त्याचा जो बेस आहे त्या स्पॉटचा कसा आहे, रेड कलरचा बेस आहे आणि ते स्पॉट कसे आहेत तर ब्ल्यूइश व्हाईट कलर मध्ये आहे. स्मॉलर दॅन द हेड ऑफ ए पिन इट इज मेन डायग्नोस्टिक साइन. आणि त्याचे जे स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स कसे आहेत, त्याचं स्पॉटचं हेड जे आहे ते त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, पिन लाईक स्ट्रक्चर आहे. मीन्स त्याचं पिन जे आहे किंवा निडल जे आहे त्या निडल सारखं त्याचं अप्पर हेड आहे. आणि हे काय त्याचं डायग्नोस्टिक सिम्पटम आहे किंवा डायग्नोस्टिक साइन आहे मेसेलस फाउंड करण्यासाठी. देन इरप्टिव्ह फेज इज कॅरेक्टराइज्ड बाय द टिपिकल dusky real rash beginning behind and spreading with the few hours to a face and neck. आणि ज्यावेळी मेसेलस ऑकर होते त्या मेसेलस ऑकर झाल्याच्या नंतर फ्यू अवर्स मध्ये काय होतं, तो मेसेलस स्प्रेड होतं आणि त्याचे जे स्पॉट्स आहेत ते कुठं ऑकर होतात तर फेस वरती आणि नेक वरती ऑकर होतात. विदिन 2 to 3 days एक्सटेन्स एक्स्ट्रीमिटीज. आणि 3 ते 4 दिवसानंतर काय 2 to 3 days मध्ये काय होतं, ते जे स्पॉट्स आहेत ते होल बॉडीवरती ऑकर होतात. इफ देअर आर नो कॉम्प्लिकेशन्स लेजन्स अँड फेवर डिसअपिअर विदिन 3 to 4 days. आणि तिथं कुठलेही कॉम्प्लिकेशन्स किंवा कॉम्प्लिकेशन्स ऑकर होत नाही. इफ देअर इज नो कॉम्प्लिकेशन लेजन अँड फेवर डिसअपिअर म्हणजे तिथं काय होत नाहीये, फेवर आणि ते डिसअपिअर होत नाही. मीन्स तिथं काय त्या पर्सन मध्ये फेवर असतो एक, त्याच्यानंतर त्याची जी स्किन आहे स्किन वरती रेड स्पॉट काय होतात तिथं ऑकर होतात. ड्युरिंग पोस्ट मेसेलस स्टेज द चाइल्ड मे लूज वेट अँड रिमेन वीक फॉर फ्यू डेज. आणि जी पोस्ट मेसेलस फेज आहे किंवा स्टेज आहे त्याच्यामध्ये काय होते, त्या चाइल्डचं वेट लॉस होते आणि चाइल्डचं वेट लॉस होते for few days. Then if there is a failure in a recovery, gradual deterioration
into the chronic illness lead to the susceptibility to other bacterial and viral infection. आणि जर समजा ते मेसेलस हा डिसीज कव्हर करण्यासाठी किंवा त्याचं रिकव्हरी करण्यासाठी जर पर्सन फेल्युअर झालं तर त्याचे अदर बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन जे आहेत त्या पर्सनला ते अदर बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनला लीड करावं लागतं किंवा फेस करावं लागतं. देन नेक्स्ट आहे रोल ऑफ ए फार्मासिस्ट इन अ एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. फार्मासिस्टचा काय रोल आहे एज्युकेशन मध्ये आणि प्रिव्हेन्शन मध्ये? दॅट फर्स्ट वन इज अ प्रिव्हेन्शन ऑफ ए मेसेलस इज बाय द ऍक्टिव्ह इम्युनायझेशन. जे मेसेलस आहे किंवा मेसेलस प्रिव्हेंट करण्यासाठी काय सजेस्ट करू शकतो तर ते मेसेलस प्रिव्हेंट करण्यासाठी जी ऍक्टिव्ह इम्युनायझेशन व्हॅक्सिन आहे किंवा ऍक्टिव्ह इम्युनायझेशन आहे ती काय केली पाहिजे त्यानं त्या पर्सनने घेतली पाहिजे. देन द ओरिजिनल एंडोस्टोन व्हॅक्सिन स्ट्रेन इंड्यूस बाय द इनसफिशियंट ॲटेन्युएटेड. आणि जो ओरिजिनल व्हॅक्सिन आहे किंवा ओरिजिनल जो मेसेलस प्रिव्हेंट करण्याचा जो डोस आहे तो काय केला पाहिजे त्या पर्सनने घेतला पाहिजे. मेसेलस लाईव्ह व्हॅक्सिन इज गिव्हन एट द 12 month ऑफ द एज. आणि जो मेसेलस व्हॅक्सिन आहे ते किती मंथ मध्ये दिली जाते त्या पर्सनला? 12 month ऑफ द एज. आपण थर्ड चॅप्टर मध्ये आय थिंक आपण याचा स्टडी केलेला आहे. एम आय राईट? Yes, ma'am. थर्ड और Yes, सेकंड? sir. आय थिंक सेकंड चॅप्टर मध्ये याचा आपण स्टडी केलेला. Second. सेकंड चॅप्टर मध्ये आपण स्टडी केलेलं. हे जे व्हॅक्सिन्स आहेत त्या व्हॅक्सिन्स कुठल्या मंथ मध्ये घेतलं जातं तर 12 month ऑफ द एज. बाय द टाइम मॅटर्नल अँटीबॉडीज मस्ट हॅव बीन डिसअपिअर्ड कम्प्लिटली. 12 month मध्ये काय केलं जातं ते जे व्हॅक्सिन आहे त्या चाइल्डला दिलं जातं. व्हॅक्सिनेशन इज अ कॉन्ट्रा इंडिकेटेड इन अ चिल्ड्रन विथ इम्युनॉलॉजिकली डिफिशियन्सी. म्हणजे जे चिल्ड्रन्स हँडिकॅप्ड आहेत किंवा ज्या चिल्ड्रनची इम्युनिटी पॉवर कमी आहे अशा पर्सनला किंवा अशा चिल्ड्रनला काय केलं जातं हे व्हॅक्सिन कॉन्ट्रा इंडिकेट केलं जातं. ॲज अ रिझल्ट ऑफ ए मास इम्युनायझेशन देअर इज अ नोटेबल डिक्लाइन इन इन्सिडन्स ऑफ ए मेसेलस. आणि जे इम्युनायझेशन आहे त्याचं काय केलं जातं जी इम्युनायझेशन व्हॅक्सिन त्या पर्सनला प्रोव्हाइड केलं जातं किंवा चिल्ड्रनला प्रोव्हाइड केलं जातं त्याचे जे इन्सिडेंट्स आहेत किंवा ते मेसेलाचे जे व्हॅक्सिन्स आहेत ते काय केले जातात नोट डाऊन करून ठेवले जातात. देन मेसेलस व्हॅक्सिन मे बी गिव्हन विथ अदर लाईव्ह व्हायरल व्हॅक्सिन सच ॲज अ रुबेला अँड मम्स ऑर स्मॉल पॅक्स ऑर येलो फेवर. जे व्हॅक्सिन आहे मेसेला व्हॅक्सिन्स आहे ते कॉम्बिनेशन फॉर्म मध्ये पण काय केलं जातं जे अदर लाईव्ह व्हॅक्सिन्स आहेत त्याच्यासोबत पण काय केलं जातं त्या पर्सनला दिलं जातं. लाईक रुबेला आणि मम्स साठी पण दिलं जातं किंवा स्मॉल पॉक्स आणि येलो फेवर हे जे डिसीज आहेत ह्याच्यासाठी पण काय केलं जातं हे व्हॅक्सिन्स दिलं जातं. Then passive immunization is indicate for the prophylaxis of a measles following exposure of an unimmunized child to व्हायरस. आणि जे पॅसिव्ह इम्युनायझेशन आहे ते काय केलं जातं एक्सपोजर केलं जातं किंवा जे चाइल्ड आहे त्या चाइल्ड मध्ये एक्सपोजर केलं जातं त्या पॅसिव्ह इम्युनायझेशनचं. देन नेक्स्ट डिसीज आहे रुबेला. रुबेला काय आहे पॉझिटिव्ह एजंट ऑफ रुबेला इज काय Then next आहे rubella. Rubella or a German measles is an acute childhood infection. Rubella means काय तर it is a acute childhood infection. It is also like गोवर किंवा जे रुबेला आहे रुबेलाचे सिम्पटम्स जे आहेत ते कसे आहेत किंवा सायन्स जे आहेत ते काय तर जे मेसेलस आहे त्या मेसेलसला एक त्याचे सिम्पटम्स आहेत.
ॲक्यूट ह्याला काय म्हटलं जातं, इट इज ऑल्सो नोन एज ए ॲक्यूट चाइल्ड इन्फेक्शियस डिसीज. इट इज युजली माइल्ड लास्टिंग 3 days and accompanied by the low grade fever and rashes. आणि जो रुबेला आहे त्या रुबेलामध्ये काय होते तर जे मेसिलस मध्ये काय होते तर ब्ल्यूइश व्हाईट कलर मध्ये स्पॉट ऑकर होतात विथ रेड बेस मध्ये. आणि त्याच्यामध्ये जो फेवर आहे तो फेवर कसा हाय फेवर असतो आणि स्टार्टिंग स्टेज मध्ये. आणि रुबेला मध्ये काय होतं तर फर्स्ट 3 days जो आहेत त्या 3 days मध्ये काय होतात तर त्या पर्सनच्या स्किन वरती रॅशेस ऑकर होतात विथ लो ग्रेड फेवर. मीन्स त्या पर्सन मध्ये कसं आहे नॉर्मल किंवा लो फेवर ऑकर होते आणि तिथं रॅशेस ऑकर होतात. देन इन्फेक्शन इन अ अर्ली प्रेग्नन्सी मे कॉज ॲबनॉर्मॅलिटीज ऑर इव्हन डेथ ऑफ द फिटस. आणि जर समजा रुबेलाचं इन्फेक्शन प्रेग्नेंट वुमेन मध्ये किंवा प्रेग्नेंट वुमेन मध्ये जर झालं तर काय होऊ शकतं तर त्या फिटसची किंवा फिटसची डेथ पण होऊ शकते. द डिसीज मे ऑकर इन अ नॉन इम्युनाइज्ड पॉप्युलेशन. आणि हा जो डिसीज आहे तो नॉन इम्युनाइज्ड पॉप्युलेशन मुळे पण ऑकर झालेला आहे. देन पॉझिटिव्ह एजंट काय तर द डिसीज इज कॉज्ड बाय RNA व्हायरस ऑफ ए टुगा व्हायरस फॅमिली. हा जो डिसीज आहे तो कशामुळे कॉज होते तर RNA म्हणजे RNA मीन्स काय HAP ला झालंय तुम्हाला रायबोन्यूक्लिक ऍसिड मीन्स जो रायबोन्यूक्लिक ऍसिड मधला जो व्हायरस आहे त्याच्यामुळे पण हा डिसीज कॉज होतोय. आणि ते कुठल्या फॅमिली अंडर येतो तर टोगा व्हायरस फॅमिली अंडर येते. ओनली वन अँटीजेनिक टाइप ऑफ ए व्हायरस सीम टू द एक्झिस्ट. आणि तिथं काय एकच अँटीजन काय तिथं प्रेझेंट असतो. द व्हायरस हॅज बीन रिकवर्ड फ्रॉम द नॉनोफायरिक्स थ्रोट अँड ब्लड CSF अँड युरिन. आणि जो व्हायरस आहे तो व्हायरस कशामधून रिकवर होते किंवा कशा थ्रू रिकवर्ड होतोय तर थ्रोट आहे, ब्लड आहे किंवा जे युरिन आहे त्याच्या थ्रू काय होते तो व्हायरस रिकवर होते. द व्हायरस ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम द पर्सन टू पर्सन बाय द ड्रॉपलेट फ्रॉम द नोज अँड थ्रोट ड्रॉपलेट. आणि हे जे व्हायरस आहेत रुबेलाचे जे व्हायरस आहेत त्या रुबेलाच्या व्हायरस मध्ये काय होतं तर स्नीजिंग होते, त्याच्यानंतर कफ होतोय. त्या कंडिशन मध्ये त्या पर्सनच्या ड्रॉपलेट थ्रू मीन्स पर्सन टू पर्सन ड्रॉपलेट थ्रू किंवा नोजचे जे ड्रॉपलेट आहेत थ्रोटचे जे ड्रॉपलेट आहेत त्याच्या थ्रू पण तो डिसीज काय होऊ शकतो ट्रान्समिट होऊ शकतो. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन इन्क्युबेशन पिरियड इज 2 to 3 weeks with a average of 18 days. ह्याचा इन्क्युबेशन मीन्स रुबेला किती डेज पर्यंत ऑकर होऊ शकतो तर 2 to 3 weeks टू विथ ऍव्हरेज 14 days. म्हणजे ह्याचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे रुबेला व्हायरसचा 2 to 3 weeks विथ 18 days. त्याचे ऍव्हरेज डेज किती 18 days. A large number of infections to be extent of 50 to 65% ऑफ ए सिम्पॅथोमॅटिक. आणि त्याचं जे इन्फेक्शन्स आहे ते इन्फेक्शन किती पर्सेंटेज पर्यंत एक्सटेंड होऊ शकतं तर 50 to 65% आर असिम्पॅथोमॅटिक. इन अ टिपिकल केस फॉलोविंग क्लिनिकल फीचर्स आर ऑब्झर्व. आणि कुठले कुठले फीचर्स किंवा कुठले कुठले सायन्स क्लिनिकली ऑब्झर्व होतात तर प्रोड्रॉमल्स, देन lymphadenopathy, rashes and complications are observed in a few cases. ज्या पर्सन मध्ये रुबेला ऑकर झालेला आहे त्याच्यामध्ये काय होतं तर क्लिनिकल फीचर्स ऑकर होतात. कुठले कुठले प्रोड्रॉमल्स किंवा लिम्फ नोड जे आहेत त्या लिम्फ नोड रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते काय होतात तिथे ऑकर होतात. त्याच्यानंतर स्किन रॅशेस ऑकर होतात विथ कॉम्प्लिकेशन. सम कॉम्प्लिकेशन्स ऑकर होऊन स्किन रॅशेस तिथं ऑब्झर्व होतात. The symptoms are generally mild and insignificant and less frequent. ह्याचे जे सिम्पटम्स आहेत ते कसे छोटे सिम्पटम्स आहेत किंवा माइल्ड सिम्पटम्स आहेत आणि इनसफिशियंट सिम्पटम्स आहेत. इन द नेक्स्ट स्टेज एनलार्जमेंट ऑफ ए फ्यू लिम्फ ग्लँड मे बी ऑब्झर्व. आणि सेकंड स्टेज मध्ये काय होतंय तर फर्स्ट स्टेज मध्ये काय होत आहे तर जे थ्रोट
थ्रोट मध्ये किंवा जे अदर इन्फेक्शन आहे, सोर थ्रोट असेल, फेवर आहे, हे जे इन्फेक्शन आहे ते काय होतात, ऑकर होतात. आणि नेक्स्ट स्टेज मध्ये काय होतात, तर जे लिम्फ नोड आहे किंवा लिम्फ ग्लँड आहेत ते काय होतात, एनलार्ज होतात सेकंड स्टेज मध्ये विथ 7 days. मीन्स फर्स्ट 7 days आहेत किंवा आफ्टर 2 to 3 days काय होतात, त्या लिम्फ ग्लँड जे आहेत त्या काय होतात, एनलार्ज होतात. देन त्या ग्लँड एनलार्ज झाल्याच्या नंतर स्किन वरती काय होतात, रॅशेस ऑकर होतात विथ कंटिन्यू 10 to 14 days आफ्टर द रॅशेस. आणि 7 days नंतर तिथे रॅशेस ऑकर व्हायला सुरू होतात. आणि ते रॅशेस कधीपर्यंत ऑकर होतात, तर 10 to 14 days आफ्टर द रॅश. द रॅशेस इज द फर्स्ट इंडिकेशन इन द चिल्ड्रन. आणि चिल्ड्रन्स मध्ये जर रुबेला ऑकर झाला तर फर्स्ट इंडिकेशन किंवा फर्स्ट सिम्पटम्स कुठली ऑकर होते, तर त्या चिल्ड्रन मध्ये रॅशेस ऑकर होतात. Then next, it appears first on the face, usually within the 24 hours of the net of a prodromal symptoms. आणि हे जे रॅशेस आहेत ते रॅशेस कधी ऑकर होतात, फर्स्टली तर विदिन 24 hours ऑफ द नेट प्रोड्रोमल सिम्पटम्स. हे जे रॅशेस आहेत फर्स्ट 24 hours मध्ये त्या चिल्ड्रन मध्ये ऑकर होतात. इट इज अ मिनिट डिस्क्रीट पिंकिश मॅक्युलर रॅशेस. आणि हे जे रॅशेस आहेत ते कशा कलर मध्ये ऑकर होतात, तर डिस्क्रीट पिंकिश कलर मध्ये त्याचे जे रॅशेस आहेत ते ऑकर होतात. द रॅश स्प्रेड रॅपिडली टू द ट्रंक अँड एक्स्ट्रीमिटीज. आणि हे जे रॅशेस आहेत ते कसे रॅपिडली ऑकर होतात टू द ट्रंक अँड एक्स्ट्रीमिटीज. इट इज नॉट अपेरंट ऑन द फेस. आणि हे काय तर फेस वरती अपेअर होत नाही. द रॅश स्प्रेड मच फास्टर अँड क्लिअर रॅपिडली दॅन द मेसेल्स. आणि जे मेसेल्स मध्ये जे रॅशेस ऑकर होतात त्याच्यापेक्षा फास्टली आणि रॅपिडली क्लिअरली हे रॅशेस काय होतात, त्या पर्सन मध्ये ऑकर होतात. द डिसअपरन्स बाय द थर्ड डे. आणि त्याचं जे डिसअपर आहे ते किती थर्ड डे पासून काय होतं, ते डिसअपर होतं. इट इज अब्सेंट इन अ सब क्लिनिकल केस. इन 25% केसेस ऑफ 25% ऑफ केसेस रॅश मे नॉट बी ऑब्झर्व. आणि जे सब क्लिनिकल केसेस आहेत म्हणजे त्या सब क्लिनिकल केसेस मध्ये हे जे रॅशेस आहेत ते ऑकर होत नाही. 25% केसेस ज्या आहेत रुबेलाच्या त्याच्यामध्ये रॅशेस ऑब्झर्व होत नाही. अदर जे सायन्स आणि सिम्पटम्स आहेत ते ऑब्झर्व होतात. In arthralgia, pain is a several joint may be observed in a adult and especially in a women. जे जॉइंट पेन आहेत ते जॉइंट पेन कुणामध्ये ऑकर होतात, तर अडल्ट पर्सन मध्ये आणि वुमेन्स मध्ये ते जॉइंट पेन ऑकर होतात. देन occasionally जो congenital malformation may be observed in a उरेबिलिया अँड एक्सपिरियन्स बाय द प्रेग्नेंट मदर. आणि जे अदर सिम्पटम्स आहेत ते कुणामध्ये ऑकर होतात, तर प्रेग्नेंट मदर मध्ये ऑकर होतात.